राज्यातील बालकांचे आरोग्य तपासण्याचे काम सरकारनं हाती घेतलंय। बालकांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, पुढचे निर्णय घेणं सोपं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली। ज्या दिवशी जनता दरबारात शून्य लोक येतील तेव्हाच मला खऱ्या अर्थाने आनंद होईल, अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनातील सामर्थ्यवान भारत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टॅगलाईन प्रमाणे महाराष्ट्र आता थांबणार नाही, यासाठी सर्व आमदार व मंत्री प्रयत्नशील आहोत, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली। पुणे बलात्कार प्रकरणावरती गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी ते म्हणाले की पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी योग्य तपास करून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा गोष्टींना आळा बसणार नाही। मला खात्री आहे की पोलीस कठोरातली कठोर शिक्षा होईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल, पोलीस याची काळजी घेतील। बसमध्ये सापडलेले कंडोमची पाकिटं आणि साडी याचा तपास पोलीस करतीलच, पण अशी घटना बसमध्ये होते ही अत्यंत निंदनीय बाब असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी काल मध्यरात्री आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले। दरम्यान हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलानं केलाय। तसेच तरुणीनं कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलांनी यावेळी केलाय। त्यामुळे आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती। शेवटी उद्धव ठाकरे हम दो हमारे तीन एवढेच काय ते मातोश्रीवर शिल्लक राहतील। सर्व महाराष्ट्र त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करत आहे। कोकण त्यांच्या हातातून गेलंय। गंगेमध्ये अनेक लोक गेली, डुबक्या मारल्या, त्या सर्वांनी पाप केली का? तर सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदेच दिसतात, असा खोचक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर लगावलाय। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी जिल्ह्यातील विविध प्रकरणांचा आढावा घेतला। यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भोगले यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते। समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या मागे असणारी विकृत मनोवृत्ती असणाऱ्या गुन्हेगार व्यक्तींना शिक्षा करण्याबरोबरच अशा प्रकारच्या गुन्ह्यांची गांभीर्यानं दखल घेऊन शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेनं जबाबदारीनं भान ठेवून वागलं पाहिजे, असं त्यांनी यावेळी सांगितलंय। बैठकीत महत्त्वाच्या विषयावरती सूचना तसेच मार्गदर्शन केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। ही संपूर्ण बैठक सुभेदारी विश्रामगृहात झाल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांच्या वतीनं देण्यात आली आहे। रत्नागिरीतील दापोलीमध्ये ठाकरे गटाच्या 9 नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश झालाय। उपनगराध्यक्ष आणि 8 नगरसेवकांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे। यावेळी नगरसेवक म्हणाले, ज्या पद्धतीनं तालुक्याचा विकास होत आहे त्याहून अधिक शहराचा विकास व्हावा। आज अनेक वर्षांनंतर दापोलीला मंत्रीपद भेटले, मंत्रिपदाचा दापोलीकरांना फायदा व्हावा, या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच जनतेच्या मनाचा कौल आणि तरुण नगरसेवकांचा कौल अशा सर्वांचा विचार करून निर्णय घेतला गेल्याची प्रतिक्रिया देण्यात आली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अगदी 2 दिवसांपूर्वीच नागपुरातील व्यक्तीनं धमकीचा फोन केला होता। या प्रकरणी कोल्हापूर आणि नागपूर पोलीस तपास करत आहेत। मात्र त्यातच आता इंद्रजित सावंत यांना सोशल मीडियावर देखील धमकीच्या कमेंट येत आहेत।
यूट्यूबवरील व्हिडिओखाली धमकीची कॉमेंट करण्यात आली आहे। त्यामुळे इंद्रजित सावंत यांनी पोलिसांनी सुमोटो संबंधित व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी व्यक्त केली आहे। सोशल मीडियावर अशा पद्धतीनं दिल्या जाणाऱ्या धमक्या सरकारनं गांभीर्याने घ्यायला हव्या असं इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केले। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली होती, मात्र 15 दिवस लोटूनही धान पिकाला पाणी मिळत नसल्याने देवरी तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात मनोहर सागर जलाशयावर आंदोलन सुरू केले। देवरी तालुक्याच्या शिरपूर गावालगत असलेल्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात धान पिकाची लागवड केली, मात्र अवकाळी पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। तर दुसरीकडे अजून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही। तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली आहे, मात्र सिंचन विभागानं एकदा धान पिकाची लागवड करिता पाणी सोडले, मात्र लागवड झाल्यावर पुन्हा पाण्याची गरज असताना सिंचन विभाग पाणी सोडत नाही। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली आहे। जालन्यात गावातील मुलीची छेड काढली म्हणून अवघ्या गावानं एका दलित कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे घडली आहे। पीडित कुटुंबावर गावातील मुलीची छेड काढल्याचा ठपका आलाय। गावातील मुलीची छेड काढल्याच्या रागातून गावकऱ्यांनी शेतातील उभं पीक उद्ध्वस्त केल्याचा आरोप पीडित कुटुंबातील सदस्यांनी केलाय। तसेच गायरान जमिनीवरती असणारी विहीर देखील बुजवल्याचा या कुटुंबाचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणात आम्हाला न्याय द्या अशी मागणी पीडित कुटुंबानं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की माजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। प्रामुख्यानं ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यासाठी काही सादरीकरण करण्याचे काम या संघटनेनं केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावात तहसीलदार मुंडलोड यांनी भेट दिली। या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांचा अहवाल तयार करण्यात येणार असून त्यानुसार संबंधित केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभागाच्या वतीनं गेल्या 2 महिन्यांपासून कॉपीमुक्त अभियानाची जनजागृती करण्यात आली होती। परीक्षा सुरू झाल्या तेव्हा 12वीच्या परीक्षेमध्ये काही ठिकाणी कॉपी घडल्याचा घटना घडली होती। भरारी पथकाच्या देखील निदर्शनास ही बाब निदर्शनास आली। यानुसार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। याचा अहवाल पाठवण्यात आला आहे। संबंधित परीक्षा केंद्रांवर असलेले पर्यवेक्षक हे अधिकृत मान्यता प्राप्त शिक्षक नाही, तेव्हा त्यांच्यावर 12 व्यक्ती व 1 केंद्र संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यात झालेल्या बिबट्याच्या हत्येप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला होता। अंबड भालगाव येथील ग्रामस्थांनी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला दिली। या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। त्यानंतर या प्रकरणी 3 जणांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलाय।